आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सहकारनगर आणि तळजाई पठार येथील निरनिराळ्या खाद्यपदार्थांची ठिकाणे इथे घेऊन जाणार आहे. चला बघूया आपण आपल्याला किती खाद्यपदार्थांची ठिकाणे मिळतात आणि तिथे आपल्याला काय काय पदार्थ मिळतात, या पदार्थांची चव कशी, या पदार्थांची किमती काय, हे सगळं आपण जाणून घेऊया या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हो, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तळजाईचे मंदिर आहे, त्याच्याच बाहेर या साईडला तळजाईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्याच बाहेर ती पूर्ण जत्रा लागते. तिथे बरेच खाण्याचे स्टॉल्स आहेत. त्यात इन्स्टा रीलवर फेमस झालेला हा स्पॉट, तिथे तुम्हाला गव्हाचा चीक वगैरे सगळं मिळतो. या रील्स तुम्ही बऱ्याच पाहिल्या असतील. तर हे ठिकाण ते आज शनिवार आहे, मी आलोय तेव्हा बरीच गर्दी आहे, बरीच लोक फिरायला आलेत, चालायला आलेत आणि त्याच्यानंतर इथे गव्हाचा चीक, शिरा इत्यादी पदार्थांचा आनंद घ्यायला आलेले. इथे अजूनही बरेच स्टॉल्स आहेत, तिथे बरेच पदार्थ मिळतात. संपूर्ण जत्रेसारखं असं वातावरण आहे आणि छान पौष्टिक आहेत. घरगुती लोक इथे आप्पे मिळतात, मिश्र डाळीचे आप्पे बघा, छान सगळे पदार्थ आहेत आणि एकूणच छान वातावरण आहे. आपण गव्हाचा चीक घेतलाय, पौष्टिक असतो. गव्हाचा चीक मी गावी खाल्लेला आहे, सासूरवाडीत. कुरडया आपण करतो तेव्हा. त्याच्या आधी मला माहिती नव्हतं की गव्हाचं चीक काय असतं. मला फारसं आवडत नाही, पण एवढं मात्र माहिती आहे की हा बनवायला बरेच कष्ट आहेत आणि पौष्टिक असतो. तर इथे बघूया, त्याच्यावर तूप, गूळ आणि जवसाची चटणी अशी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. याची जी चव आहे ती तुम्हाला अजून चांगली बनवण्यासाठी, कारण का याला तशी चव, त्याच्यात तुम्ही तूप, गूळ आणि जवसाची चटणी जर टाकली तर याची अजून चव एनहान्स होईल. जवसाची चटणी आहे, त्याचा एक प्रॉमिनंट तुम्हाला त्याची प्रॉमिनंट चव येते, कारण का आपण ॲड केली. मला गुळाची तर चव नाही आली, पण जो गव्हाचा चीक आहे त्याचा एक मला वाटतं आंबटपणा आहे, तो कुठेतरी घालवण्याचं काम जवसाची चटणी चांगलं करत आहे. तर ज्यांना आवडत नसेल माझ्यासारखं ते येऊन घेऊ शकतात. जवसाची चटणी तुम्ही ॲड करा, नक्कीच त्याच्या चवीमध्ये फरक पडेल. आणि पौष्टिक म्हणून सांगतोय, जर पौष्टिक नसतं तर मी तुम्हाला एवढा आग्रह केला नसतो. छान, जवसाची चटणी टाकल्यावर नक्कीच फरक पडतो. पुढचा पदार्थ जो आहे तो इथे साजूक तुपातला हा शिरा आहे. शिरा जर तुम्ही पाहिला लापशी कशी असते ना, तसा हा शिरा आहे, घट्ट एकदम. आता घेऊन जरा वेळ झाला, थोडा गार झाला असेल, गरम गरम देतात तुम्हाला. गुळाचा हा शिरा आहे, तो बघूया. चव महत्वाची. गव्हाचा शिरा आहे हा, रव्याचा नाही, म्हणून त्याचा रंग येतो तुम्हाला असा दिसतो. गव्हाचा शिरा आहे, आपण रव्याचा घरी बनवतो. लापशी टाईप हा शिरा आहे, साजूक तुपात बनलेला हा शिरा आहे. सुवासच सांगतोय तुम्हाला, सुगंध सांगतोय तुम्हाला की हा शिरा चांगल्या दर्जाचा आहे. सुंदर शिरा. हलकाचा वेलदोडा, बाकी जादू, गहू आणि तूप आणि गुळ. पदार्थ साधा आहे पण आनंद वर्गातला आहे. छान.
आता मी जो इथे मागवला तो म्हणजे मटार करंजी आणि नारळाचा समोसा. हा काहीतरी वेगळ्या प्रकारे, मला वाटतं जे मटार करंजीचं सारण आहे तेच असावं. सोबत त्यांनी चटणी दिली आहे. करंजीचा आकार मध्यम, फार मोठा नाही आहे. तसंच समोसाचाही आकार जो आहे मध्यम. पण सगळा शेवटी सगळा खेळ चवीत. सोबत त्यांनी चटणी दिली. मटार करंजी आहे चांगली. तो मला आठवण आली चितळेची जी मटार करंजी असते ना त्याची आठवण आली. त्याचबरोबर हा फुल्या नारळाचा खोबऱ्याचा समोसा आहे, त्याची चव बघूया. छान आहे. मला आठवत नाही मी मागे कधी हा समोसा खाल्लाय. मिरचीचा तिखटपणा आला मला, त्यात साखर आहे, त्यात मला आवडला हा समोसा. छान बॅलन्स आहे, गोडपणा आणि तिखटपणा. आता सारण बघा, त्याचं सारण आहे भरपूर स्टफिंग, मस्त आहे, छान आहे समोसा, आवडला मला. तो जो आपण घेतला आहे तो म्हणजे अप्पे. एकूण 6 अप्पे येतात. 2 अप्पे माझ्या पोरांनी गायब केलेत. मिश्र डाळींचे असे अप्पे आहेत, मिक्स डाळींचे बनलेले हे अप्पे आहेत. सोबत ही चटणी येते, गरम गरम त्यांनी बनवून दिलेले आहेत मस्त. चटणी अजून काही फरक पडतोय का बघू. मिक्स डाळीचे मला एवढे आवडत नाहीत म्हणून मला तसं सांगता येणार नाही. पण तुम्हाला जर मिक्स डाळीचे आप्पे आवडत असतील तर इथे तुम्ही आप्पे ट्राय करू शकता. चटणी पातळ आहे, विशेष एवढा फरक काही पडत नाही आहे चवीमध्ये. छान गरम कुरकुरीत आणि मिक्स डाळीच्या असल्या कारणाने पौष्टिक. तुम्हाला मिक्स डाळीचे आप्पे आवडत असतील, काहीतरी पौष्टिक खायचं असेल तिथे येऊ शकता. 50 रुपयाला प्लेट आहे. सगळ्याची किमती 50 रुपये आहेत. जर तुम्ही समोसा एक प्लेट घेतला 50 रुपये, मटार करंजी ही घेतली 50 रुपये एक प्लेट. 2 येतात नग आणि आप्पे 6 नग येतात. म्हणजे आपण आलोय ते परमार पॅटर्स. हे आहे तळजाई पठारासाठी. हा जो समोर उजवीकडे रस्ता जातोय, तिथेच जर तुम्ही पुढे आलात लगेच उजवीकडे तुम्हाला परमार पॅटर्सचं हे छोटं दुकान मिळेल. जवळपासची अशी दाखवायला काही कुंभ महाराजांचा जे मठ आहे, मंदिर आहे, तिथून हा रस्ता येतो. आणि डावीकडे हा तुम्हाला सहकार नगर, पुढे हा सातारा रोड किंवा शंकर महाराजांचा जो मठ आहे त्या बाजूला हा रस्ता जातो. समोरच तळजाईचं हे आहे, तळजाई पठाराला जाणारा रस्ता आहे, त्याच्याच जवळ आहे परमार पॅटर्न. पुढचा पदार्थ जो आपण घेतला तो म्हणजे परमार पॅटिस यांचं ब्रेड पॅटिस. एक प्लेटमध्ये 2 नग येतात. 2 नग ॲक्च्युली बऱ्यापैकी, तुम्ही जर माझा हात कम्पेअर केला तर तुम्हाला आकार कळेल. बऱ्यापैकी छोटासा हे पॅटिस आहे आणि सिंगल ब्रेडचं हे पॅटिस आहे, डबल ब्रेड नाही. तर हे आकार बऱ्यापैकी लहान आहे. आपण इतर जे पॅटिस पाहिले असतात तुम्ही, त्याचा आकार पहा, बऱ्यापैकी लहान. पण खूप कौतुक ऐकलंय मी
यांच्या पॅटेसचा. तर तो बघू, तो आपल्यासाठी महत्त्वाची. गरम, एकदम गरम दिलाय. मी तळताना पाहिलं. भरपूर कौतुक ऐकलं होतं मी या पॅटेसचं. माझी पहिली निराशा जी झाली त्या आकाराने, दुसरी निराशा जी झाली सिंगल ब्रेड आहे त्यांनी, आणि तिसरी निराशा जी झाली चवीने. तुम्ही जर चव म्हणाल, मला फारशी काही चव एवढी आवडली नाही. याच्यापेक्षाही चांगले आपण पॅटेस मिळाले. सोनल पॅटेस चांगले आहेत, अंगी पॅटेस चांगले आहेत. सदाशिव सहकारनगरचे जे लोक आहेत, माफ करा पण तुम्हाला हे आवडत असेल पॅटेस, पुण्यामध्ये इतर ठिकाणीही चांगले पॅटेस मिळतात. हे पॅटेस वाईट आहे अशातला प्रकार नाही, पण आपण एकापेक्षाही चांगले पॅटेस खाल्लेले आहेत. तर मला हे टेस्टमध्ये ठीकठाक वाटलं. ताजं आहे, गरम आहे, पण आकार जरा लहान आहे आणि सिंगल ब्रेड आहे. पुढच्या ठिकाणासाठी आपण आलेलो आहोत सहकारनगरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण वडापाव इथे. खूप पूर्वी आईबरोबर मी इथे वडापाव खाल्ल्याचं मला आठवत आहे आणि इथला वडापाव मला चांगला आठवतो आहे, कारण का इथे एक मोठा पाव आणि 2 वडे मिळायचे. तर अजूनही तसंच काही मिळतं का आणि त्याची चव तशीच आहे का, हे सगळं आपण पाहूया. तर इथे साधाही वडापाव मिळतो, पण इथे हा जम्बो वडापाव पण मिळतो, जिथे हा जम्बो पाव मिळतो. पावाचा आकार बघा, आणि त्याच्यासोबत 2 छोटे वडे मिळतात आणि सोबत चुरा दिला जातो आणि मिरची, ही उकडलेली मिरची आहे. मी इथे बऱ्याच दिवसांनी आलो आहे, म्हणून मला एक आनंद आहे की जी माझी एक आठवण होती की 2 वडे आणि एक मोठा पाव ते अजूनही इथे आहे. आणि हो, हा वडापाव जो आहे तो थोडा खायला वेगळ्या पद्धतीने खायचा असतो. नेहमीप्रमाणे आपण पावामध्ये जे वडा घालतो, इथे मी पाव वेगळा करतो आणि हळूहळू त्या वड्यासोबत त्या वड्याचे जे तुकडे जे आहेत ते बाजूला करून किंवा ते तुकडे तोडून एक एक घास खातो. त्याच्यात मला खूप आनंद मिळतो. तोच आनंद मी आज परत घेणार आहे. बघूया चव तीच आहे का. नक्कीच चव बऱ्यापैकी मला वाटतं तीच आहे जी मला आठवत होती. हा वडापाव छान आहे, हलकासा तिखट आहे पण छान आहे. वडा आकाराने छोटा आहे, त्याच्या आतलं जे सारण आहे ते तुम्ही पाहू शकता. असं काहीसं हे सारण येतं या वड्याचं. मस्त चटपटीत आणि तिखट असा हा वडा आहे आणि त्याच्याबरोबर हा चुरा दिला जातो. मला वाटतं हा कागद पण तसाच बहुतेक आहे जो आधी मिळायचा. एक छान आठवण, एक छान वडापाव. सहकारनगरवाल्यांनो माफ करा, पण परमार पॅटीसपेक्षा मला कधीही हा वडापाव जास्त आवडला. आपल्या शेवटच्या पदार्थासाठी किंवा पेयासाठी आपण आलेलो आहोत ओम कैलास डेअरी इथे. हे आहे निलिमा खोजे जे आहे ना, पर्वती पायथ्यापाशी फराळाचं जे ठिकाण आहे, दिवाळीचा फराळ मिळतो किंवा 12 महिने फराळ मिळतो, त्याच्याच जवळ समोरच्या बाजूला ओम कैलास डेअरी ही आहे. हा मेनू तुम्ही बघू शकता इथे काय काय मिळतं ते. इथे आपण 2 लस्सी घेतल्या आहेत, एक म्हणजे मँगो लस्सी आणि एक साधी लस्सी. सुरुवात करूया आपण साध्या लस्सीनी, जी मला आवडते. त्याच्यात मस्त त्यांनी असा मलईचा थर दिलेला आहे वरती आणि लस्सी छान घट्ट आहे. खरं तर लस्सीमध्ये फक्त दही आणि साखर ही एकजीव केली जाते आणि त्यांनी लस्सी बनते. पण काही ठिकाणी त्याच्यात दूध टाकतात पातळ करण्यासाठी, काही ठिकाणी त्यात बर्फ टाकतात. एकूण चव बघूया लस्सीची. छान आहे चव, मी म्हणालो तसं घट्ट आहे, साखर योग्य प्रमाणात आहे, छान घट्ट आहे लस्सी, आवडली मला ही. पुढे मी मुलांसाठी ही मँगो लस्सी घेतली होती. दिसायला छान आहे, आंब्याचा पल्प टाकलेला आहे आणि वरनं त्यांनी मलाई दिलेली आहे. त्याच्यात ड्रायफ्रूट्सही आहेत काही प्रमाणात, जे वरती आहेत, काही खाली आता गेले असतील तळाशी. चव बघूया कशी ती. ठीक आहे, मला जास्त मँगो लस्सी फारशी काही आवडत नाही, पण मी जास्त प्रिफर करीन यांची साधी लस्सी. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आजचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला सांगा. तुम्ही जर यातला कुठलाही पदार्थ जर तुम्ही टेस्ट केला असेल आणि तुमचा अनुभव वेगळा असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. मला परमार पॅटीस नाही आवडलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं, पण मला नाही आवडलं. मी माझी कारणं सांगितलेली आहेत. बाकी मला तसे सगळे पदार्थ आवडले. अनुभव छान होता, नवीन ठिकाणं बघायला मिळाली, नवीन पदार्थ खायला मिळाले. तुमचा अनुभव मला नक्की खाली कमेंटमध्ये कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खालचा जो बेल आयकन आहे तो नक्की प्रेस करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.